खराडीमध्ये असलेले अतिक्रमण मोहीम ही यशस्वी होईल का? कारण की सदर ठिकाणी 15 ते 20 वर्ष झालं शासनाच्या जमिनीवरती अतिक्रमण आहे. आतापर्यंत तुम्ही नागरिकांच्या जमिनीवरती असलेले अतिक्रमण हे ऐकले होते, परंतु महाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग दुय्यम निबंधक कार्यालय यांच्या राखीव जमिनीवरती 15 ते 20 वर्षे व त्याच्याहून अधिक कालावधी झाला ह्या ठिकाणी अतिक्रमण आहे. अतिक्रमण काढल्याबाबत धन्यवाद व आमचा देखील पाठिंबा, परंतु काही प्रश्न उद्भवतात. सदर ठिकाणी असलेले अतिक्रमण हे दुय्यम निबंधक येथील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना माहिती होते का, याचा देखील पाठपुरावा करणं खूप गरजेचं आहे. कारण की सदर ठिकाणी गेले 15 ते 20 वर्ष व त्याच्याहून अधिक कालावधी झालेला आहे. सदर ठिकाणी अतिक्रमण आहे. अतिक्रमण हे हॉटेल, वॉशिंग सेंटर तसेच मोठ्या भल्या होर्डिंगचे देखील आहे. आता जर ह्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर विचार करण्याची गोष्ट म्हणजे सदरचे भाडे हे कोण घेत होते, सदर ठिकाणी असलेल्या आस्थापना ह्या कोणाच्या होत्या, सदर ठिकाणी आत्ता देखील जी उभा राहिलेली ही होर्डिंग आहे ही कोणाची आहे, याचे लाखो रुपये भाडे हे कुणाला भेटत आहे. म्हणजे अतिक्रमण 23 व्यक्तींनी केले. शासकीय जमिनीवरती पुणे महानगरपालिका आकाशचिन्ह यांच्याकडनं होल्डिंग लावण्यासाठी ह्यांना सदर ठिकाणी परवानगी भेटली कशी? मला असे वाटत आहे की सदर ठिकाणी खूप मोठा असा भ्रष्टाचार झालेला आहे. तरी कलम कायद्याची टीम सदर प्रकरणी पाठपुरावा करत दोषींवरती कारवाई करण्याची मागणी देखील करत आहे. कारण की हाकेच्या अंतरावरती खर्डी पोलीस स्टेशन आहे. त्यांना देखील सदर प्रकरणी व संपूर्ण माहिती असताना देखील त्यांच्याकडून देखील कुठल्याही प्रकारे कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच दुय्यम निबंधक कार्यालय यांच्याकडून सदर प्रकरणी ज्यांच्या आस्थापना होत्या व ज्या होर्डिंग आहेत त्यांच्या विरोधात देखील कुठल्याही प्रकारे FIR ही नोंदवण्यात आलेली नाही आहे. ह्या गोष्टीची आम्हाला खंत वाटते. म्हणूनच आम्ही सदर प्रकरणी पाठपुरावा करून दोषींवरती कारवाई ही करणारच. धन्यवाद.